ग म प म प रे सा नि सा ध नि सा ग म ध प सा नि सा ध नि प ध म प ग म प ग म रे सा नि सा ध नि सा ग म रे सा गेला मातेचा पशुपती गेला मातेचा पशुपती गेला मातेचा पशुपती संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. केला मातीचा पशुपती परी मातीची काय महती. बघा मूर्तीचे 8 प्रकार आहेत. पाषाण, काष्ट, धातू, मृत्तिका, चित्रमय, वाळू, मनोमय आणि मणिमय. खरं पाहता देवाबद्दल प्रेम भाव महत्वाचा असतो. भाव असेल तर दगडात सुद्धा देव प्रगट होतो. म्हणून संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय, भाव धरी तया तारील पाषाण दुर्जना सज्जन काय करी. मातीचं पार्थिव लिंग केलं आणि त्यामध्ये शिवशंकराला पूजलं किंवा दगडाची विष्णुमूर्ती केली, कासे नामक धातूची देवीची मूर्ती केली तरी देव आपली पूजा मान्य करून घेतो. फक्त एवढंच असावं लागतं की जो पूजणारा असतो तो देवाच्या जवळचा असावा लागतो. कारण बाजारभाव कमी जास्त होत असतात पण देवाजवळचा भाव सतत वाढत असतो. म्हणून सांगतो, रामाचा स्वभाव जाणावा, कृष्णाचा प्रभाव ध्यानात घ्यावा, शिवाचा समभाव ओळखावा, कामनांचा अभाव व्हावा आणि नामावर दृढभाव असावा. अशी ही ब्रह्मानंद नामाची कांजी आपणास खरोखर प्राप्त झाली तर तुकाराम महाराजांनी सांगितलं की दगडात नव्हे पाण्यात सुद्धा देव दिसतो. गेला मातेचा पशुपती गेला मातेचा पशुपती शिवपूजा शिवासी पावे शिवपूजा शिवासी पावे शिवपूजा शिवासी पावे शिवपूजा शिवासी पावे. माती 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 समावे हो माती 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 समावे हो माती 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 समावे हो माती 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 समावे. तैसे पूजती आम्हा संत तैसे पूजती आम्हा संत तैसे पूजती आम्हा संत तैसे पूजती आम्हा संत. पूजा घेतो हो भगवंत पूजा घेतो हो भगवंत पूजा घेतो हो भगवंत पूजा घेतो हो भगवंत. आम्ही किंकर संतांचे दास हो आम्ही किंकर संतांचे दास हो आम्ही किंकर संतांचे दास हो आम्ही किंकर संतांचे दास. संत पदवी नको आम्हास संत पदवी नको आम्हास संत पदवी नको आम्हास संत पदवी नको आम्हास. गेला मातेचा पशुपती गेला मातेचा पशुपती
मातेचा पशुपती केला मातेचा पशुपती कासे राहे कासे बने कासे राहे कासे बने कासे राहे कासे बने कासे राहे कासे बने केला मातेचा पशुपती केला मातेचा पशुपती